नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटल लीफ म्हणजेच नागिलेचे पानं त्याचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती बघणार आहोत. नागिलेचे पानं म्हणजेच आपण जे विड्यामध्ये पानं खात असतो त्या पानाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर याला अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल आपलं वुंड हिलिंग प्रॉपर्टीज आहे. आपलं हृदयाचे जे काही आरोग्य आहे ते सुधारण्याचं काम हे विड्याचे पानं करत असतात. तर ह्याच विड्याच्या पानाच्या औषधी गुणधर्माची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर. तर आता जाणून घेऊयात याचे औषधी गुणधर्म. पहिलं, पचनक्रिया सुधारते. आपलं जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम बूस्ट करत असतात हे नागिलीचे पानं. त्याच्यामुळे गॅसेसचा त्रास असेल, ब्लोटिंग म्हणजे पोट गच्च होत असेल, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नसेल, तर त्या समस्येमध्ये जर आपण विड्याचे पानं खात राहिलो तर ते आपल्याला आपली पचनशक्ती बूस्ट करणार आहे. त्यानंतर विविध दाताच्या समस्या असतील त्यावर उपयोगी ठरणार आहे. दात किडलेले असतील, दात दुखत असतील, दातामधनं किंवा आपल्या तोंडामधनं दुर्गंधी येत असतील, हिरड्या दुखत असतील, तर त्या समस्यावर हे पानं उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर आपल्याला वारंवार सर्दी आणि खोकला होत असेल तर जर त्यावेळेस आपण हे एक नॅचरल एक्सपेक्टोरंट आहे म्हणजे कफ बाहेर काढण्याची क्षमता या पानामध्ये आहे. जर आपण याचं जर रस केलं आणि त्या रसामध्ये जर मध टाकलं तर आपले जे काही सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे तो कमी होणार आहे. त्याचबरोबर तूप घ्यायचं आहे आपल्याला किंवा मग मोहरीचं तेल घ्यायचं आहे. ते ओलं करून याच्यावर लावून ते भाजून जर आपण छातीवर लहान मुलांच्या लावलं तर त्यांची सर्दी खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. अस्थमाचा त्रास असेल तर अस्थमाच्या त्रासामध्ये हे एक नॅचरल ब्रॉन्किओ डायलेटर आहे. म्हणजेच आपला कफ वितळण्यासाठी मदत करत असतं. त्याच्यामुळे याचा पानाचा रस आणि मध जर आपण अस्थमाच्या पेशंटला दिला तर त्यांचा कफ देखील कमी होण्यास मदत होणार नाही. जॉइंट पेन, सांधेवात असेल तर त्यामध्ये हे अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहे याच्यामध्ये. हे जे काही आहे हे सुजन कमी करतं आपलं आणि वेदना कमी करतं. त्याच्यामुळे जर याचा लेप जर आपण ज्या ठिकाणी वेदना होत आहेत सांधेवाताच्या त्या ठिकाणी लावलं किंवा याचं उपाशीपोटी याचं ज्यूस जर सेवन केला तर त्याने सांधेवातावरही उपयोग होणार आहे. मायग्रेन, स्त्रियांमध्ये मायग्रेन म्हणजे डोकेदुखी, अर्ध डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्यावेळेस जर आपण ह्या पानाचा लेप महिलांच्या कपाळी किंवा ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्या पेशंटला कपाळाला जर लावला तर त्यांना मायग्रेन मध्ये आराम पडणार आहे. मसल पेन असेल, मसल क्रॅम्प असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरत असतं. त्यानंतर अँटीसेप्टिक रोल आहे म्हणजे जखम जर व्यवस्थित भरत नसेल, जखम झालेली असेल तर त्यावेळेस जर आपण याचा लेप त्या ठिकाणी लावला तर त्यांची जखम भरण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल, आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील किंवा मग ॲक्ने असेल तर यामध्ये सुद्धा हे पान उपयोगी ठरणार आहे. याचा जर आपण लेप तयार करून चेहऱ्यावरती लावला तर त्याने पिंपल्सचा त्रास, ॲक्नेचा त्रास किंवा जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते दूर होणार आहे. आपलं शरीर डिटॉक्सिफाय करायचं असेल, शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे काही अनावश्यक टॉक्सिन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा या पानाचं जर आपण सेवन करत राहिलो तर आपलं शरीर डिटॉक्सिफाय होणार आहे आणि आपल्या शरीरातील विषारी टॉक्सिन्स निघून जाणार आहे. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे पानं उपयोगी ठरणार आहेत. वजन कमी करण्यासाठी यासाठी उपयोगी ठरणार आहेत की हे पानं जर आपण सेवन केलं तर आपली पचनशक्ती, आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे आणि आपल्याला वजन कमी करण्यामध्ये याची मदत होणार आहे. तर हे होते ह्या नागिलीच्या पानाचे, विड्याच्या पानाचे औषधी गुणधर्म. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.